आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमधील अजमेर इथं 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी राष्ट्रव्यापी मानवी पॉपिलोमा व्हायरस लसीकरण कार्यक्रम सुरू करतील. या देशव्यापी लसीकरण योजनेचं लक्ष्य सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दरवर्षी 14 वर्षे वयोगटातील सुमारे 1.15 कोटी मुली असतील. ही लस नियुक्त सरकारी आरोग्य सुविधांमध्ये मोफत दिली जाईल. प्रत्येकाने आरोग्याबाबत सजग राहावं. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव इथं केलं. शेगावात आयुष मंत्रालयाच्या वतीनं 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य राष्ट्रीय महामेळाव्यात शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार आणि आरोग्य या विषयावर ते बोलत होते. दरम्यान या महामेळाव्याचा समारोप नेत्र तपासणी, चष्मे वाटप या शिबिरानं होणार आहे. शिबिरामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. जनगणनेच्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार असून यासाठी 6,000 प्रगणक आणि 1,000 सुपरवायझर यांची नियुक्ती केली जाणार आहे. या राष्ट्रीय कार्यात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपात जनगणना सेल स्थापन करण्यात येणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची नोंदणी केली जाणार आहे. यावेळी डिजिटल माध्यमातून जनगणना होणार आहे. राज्य मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील सेंट उर्सुला स्कूलमध्ये 18 फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राच्या परीक्षेदरम्यान पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला होता. सदर पोलिसांनी या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन केलं असून या प्रकरणात आणखी 4 जणांवर गुन्हा दाखल केला असून एकूण आरोपींची संख्या आता 8 झाली आहे. गडचिरोली इथले भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा नगर परिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचं काल गडचिरोली इथं झालेल्या अपघातात निधन झालं. काटवे हे रात्री आपल्या घराकडे जात असताना वाटेत डुक्कर आडवा आल्याने ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्राव झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे भाजपसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.